गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू माय डिअर स्टुडंट्स. आज आपण BRF म्हणजेच बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क म्हणजेच एमलॉ म्हणतो आपण त्याला, या विषयाला सुरुवात करणार आहोत. या विषयामध्ये तुम्हाला सर्व कायद्याचा अभ्यास करायचा आहे. कायद्याचा अभ्यास करताना तुम्हाला वेगवेगळ्या घटकांचा प्रकरणांचा इथे आपण अभ्यास करणार आहोत. आता तुम्ही जर म्हटलं तर SYला असताना तुम्ही कंपनी लॉ हा विषय तर बघितलेलाच आहे. बघितलात की नाही? ओके. म्हणजे इथे तुमचा मागच्या वर्षीमध्ये कायदा म्हणजे काय, कायद्याची डेफिनेशन असेल, अर्थ असेल किंवा कंपनी करार वगैरे असेल, कंपनी उभारणी वगैरे असेल, याचा तुम्ही अगोदर अभ्यास केलेला आहे. आता याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर सुरुवातीला आपलं पहिलं प्रकरण आहे भारतीय करार कायदा 1872. ओके. ह्या प्रकरणामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या संकल्पनांचा अभ्यास करायचा आहे. अगोदर मी त्यांच्याशी ओळख करून देते. याच्यामध्ये आपण बघणार आहोत कराराची व्याख्या, स्वरूप, आवश्यक घटक, तसेच प्रस्ताव व स्वीकृती, करार करण्याची पात्रता, मोबदला असेल किंवा एखादा कॉन्ट्रॅक्ट केल्याने त्यापासून मिळणारा मोबदला असेल, त्याची कायदेशीर उद्दिष्ट असतील, जेव्हा दोन व्यक्तींमध्ये करार होतो त्याला कधी करार म्हणून मान्यता मिळते याचा आपण अभ्यास करणार आहोत. किंवा दोन व्यक्तींमध्ये झालेला करार कधी कधी व्यर्थ पण ठरतो आणि त्याला जोडावे लागणारे जे काही दावे आहेत, पुरावे आहेत, त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. किंवा कराराची समाप्ती कधी होते आणि एखाद्याने जर करार भंग जर केला तर त्याचे काय काय परिणाम होतात हे आपण बघणार आहोत. म्हणजे एकंदरीत काय झालेलं आहे की आज आपण कराराची त्या ठिकाणी ओळख करून घेणार आहोत. सुरुवातीला तुम्ही जर बघितलं तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कायदा हा शब्द सर्वांनी तर ऐकलेलाच असेल. याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर मग व्यापारविषयक कायदा असेल किंवा औद्योगिक कायदे असेल. व्यापारविषयक कायद्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? कमर्शियल लॉज. आणि औद्योगिक कायद्याला म्हणतात इंडस्ट्रियल लॉज. बघा, भारतामध्ये तुम्ही जर बघितलं तर व्यापारविषयक कायदे प्रसिद्ध होते, ज्याच्यामध्ये ही जी काही कायदा प्रणाली होती ती इंग्लंडमधील व्यापार पद्धती अवलंबून होती. सुरुवातीला इंग्रज व्यापार करण्याच्या उद्देशाने भारतामध्ये आले आणि त्यांनी आपली राजवट स्थापन केली. तुम्ही जर बघितलं तर भारताला त्यांनी गुलामात ठेवलं, पण इनडायरेक्टली आपण त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकत गेलो. आणि ह्या गोष्टी शिकत गेल्यामुळे त्याचा फायदा कोणाला झाला? आपल्या भारत देशाला झाला. त्यामध्ये विविध प्रकारची काही भारतीय कायदे भारतीय संसदेने आणि राज्य विधानसभेने मंजूर केली. तुम्ही जर बघितलं तर याच्यामध्ये व्यापारविषयक कायदा म्हणून आपलं असं म्हणता येईल की देशातील व्यापार असतील, व्यवसाय, उद्योगांचे जे काही नियम असेल किंवा नियंत्रण असेल यांच्या करण्याच्या दृष्टीने हे ध्येय समोर ठेवून जो काही कायदा केला जातो त्याला व्यापारविषयक कायदा असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर बघितलं तर व्यापारविषयक कायद्यात व्यापारी व्यवहारांबद्दल नियम दिलेले असतात. म्हणजे इथं काय झालेलं आहे की वस्तू खरेदी विक्री करताना तुम्हाला नियमांचा अवलंब करावा लागतो, तरतुदींचा अवलंब करावा लागतो, तरच तुमचा व्यवहार काय होतो? पूर्ण होतो. अदरवाईज पुढची कृती सुरू होते का? नाही सुरू होत. तसेच इथं जर बघितलं तर श्री A.K. सेन यांनी एक व्याख्या मांडलेली आहे. त्यांनी असं सांगितलं आहे की व्यापारविषयक कायद्यांमध्ये अशा सर्व कायद्यांचा व नियमांचा समावेश होतो की जे व्यापारी, व्यावसायिक आणि बँका यांच्यामार्फत होणाऱ्या सर्व सामान्य व्यवहारांशी संबंधित आहे. त्याचप्रमाणे जे कायदे व नियम संपत्तीविषयक अधिकाऱ्यांशी संबंधित आहे, तसेच व्यावसायिक कार्यात कार्य करणाऱ्या व्यक्तींमधील संबंधांशी संबंध आहे. म्हणजे इथं काय झालेलं आहे की करार म्हणजे, कायदा म्हणजे तुम्ही नियमांमध्ये अडकले गेले आहात आणि जिथं नियम येतात तिथं तुम्हाला त्या नियमावलीमध्येच राहून काम करावं लागतं. तुम्ही SY.BComमध्ये असताना एलिमेंट ऑफ कंपनी लॉ या फर्स्ट टर्ममध्ये आपण घटनापत्रक, नियमावली आणि माहितीपत्रक, बरोबर,
मेमोरँडम, प्रॉस्पेक्टिव्ह आणि तुम्ही जर बघितलं तर ह्या संकल्पनांचा आपण अभ्यास केलेला होता. याच्यापैकी तुम्ही जर बघितलं तर आर्टिकल वगैरे असेल तर इथे आपण ते अभ्यासणार आहोत. म्हणजे एकंदरीत ह्या सगळ्या संकल्पनांची तोडओळख तुमच्या मागच्या वर्षी झालेली आहे. आता ह्या वर्षी तुम्हाला त्याच्या पुढच्या स्टेपचा अभ्यास करायचा आहे. तुम्ही जर बघितलं आत्तापर्यंत बोलता चालता तुमच्यावर एखाद्या व्यक्तीने दुकानदाराने जर वस्तू खरेदी विक्री करताना जास्त किंमत लावली तर तुमच्या मनात काय येतं? ग्राहक संरक्षण कायदा, म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो? दी कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट. ओके, ह्या प्रोटेक्शन ॲक्ट अंतर्गत आपण ग्राहकांचे संरक्षण करू शकतो आणि ग्राहकांना असलेले अधिकार असतील, त्यांच्या प्रती आपली कर्तव्य असतील, याची जाणीव त्यांना करून दिल्यामुळं ते आपल्या विरुद्ध घडणाऱ्या अन्यायाविरुद्ध काय करतात? आवाज उठवितात. म्हणजे तिथं काय झालेलं आहे? तुमच्या अधिकारांमध्ये, तुमच्या मूल्यामध्ये तुम्ही वस्तूचं मूल्य देत आहेत, पण एखादी समोरची व्यक्ती, समोरची पार्टी जर तुमची फसवणूक करत असाल तर अशावेळी तुमचा करार कसा ठरणार आहे? व्यर्थ ठरणार आहे. आणि नियमामध्ये, कायद्यामध्ये त्यासाठी एक ॲक्ट घालून दिलेला आहे. त्याला आपण काय म्हणतो? ग्राहक संरक्षण कायदा असं म्हणतो. अशी बरेच ॲक्ट तुम्हाला या कायद्यामध्ये घालून दिलेली आहेत. यामध्ये तुम्ही जर बघितलं तर करार संबंधी कायदा असेल, याला आपण असं म्हणतो कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट. माल विक्रीचा कायदा असेल, दी सेल ऑफ गुड्स ॲक्ट. त्यानंतर भागीदारी संबंधीचा कायदा असेल, दी पार्टनरशिप फर्म ॲक्ट. किंवा संयुक्त भांडवली संस्थांचा कायदा असेल, ही तर सगळ्यांचीच ओळखीची आहेत, दी कंपनीज ॲक्ट. म्हणजे एकंदरीत काय झालेली अशी बरीच कायदे तुम्हाला त्या ठिकाणी याच्यामध्ये बघायला मिळतात. किंवा तुम्ही एखादी स्वतःची कंपनी स्थापन केलेली आहे आणि समोरच्या किंवा तुमच्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीने तुमचं किंवा अनोळखी व्यक्तीने तुमचा लोगो चोरलेला असेल तर अशावेळी सेम जर लोगो येत असेल तर ग्राहकांमध्ये त्या ठिकाणी संभ्रम तयार होऊ शकतो. एकच आपले कस्टमर, आपल्या दुकानाचे कस्टमर फसवणूक होऊन ते समोरच्या दुकानामधून वस्तू खरेदी करू शकतात आणि त्यांचा माल जर खराब निघाला तर आपल्या दुकानाची, आपल्या वस्तूची मानहानी होऊ शकते, गुडविल डाऊन होऊ शकतं मार्केटमध्ये. याचा विचार करून तुम्ही त्या व्यक्तीच्या विरोधात पेटंट अँड कॉपीराईट कायदा अंतर्गत, म्हणजेच पेटंट्स अँड कॉपीराईट ॲक्ट अंतर्गत तुम्ही त्या व्यक्तीवरती, त्या दुकानावरती काय करू शकता? गुन्हा दाखल करू शकता. म्हणजे कोणत्याही एका कंपनीने दुसऱ्या कंपनीची इन्फॉर्मेशन चोरायला नको आहे. जर चोरली तर कायद्याने तो काय आहे? गुन्हा आहे. हे सगळं आपण या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी बघितलं. त्यानंतर बघतो आता पुढं आहेत सेकंड, औद्योगिक कायदे. आता तुम्ही जर बघितलं तर अर्थव्यवस्थेमध्ये प्रामुख्याने 3 प्रकारच्या संकल्पना येतात. आता तुम्ही म्हणाल कोणत्या प्रकार? तुमच्या ओळखीच्या पण आहेत. पहिली संकल्पना आहेत अविकसित देश. ओके, दुसरी आहे विकसनशील देश. कोणती? विकसनशील देश. आणि तिसरी कोणती आहे? विकसित देश. बरोबर. आता पहिली संकल्पना आपण घेऊ अर्थव्यवस्थेची. याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर पहिली संकल्पनामध्ये तुम्हाला दिसेल की अविकसित देशामध्ये प्रामुख्याने कुठल्याही प्रकारच्या पायाभूत सुविधा नसतात. शिक्षणाच्या असतील, पायाभूत सुविधा असतील, अशा वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जातात. तिथं त्या ठिकाणी विकास झालेला नसतो, आवश्यक गरजा पूर्ण होत नाही आणि त्याचा परिणाम लोकांच्या राहणीमानावरती होतो. आणि त्यांना जर यंत्रसामग्रीची, युद्धबळाची, मनुष्यबळाची जर गरज पडली तर ते दुसऱ्या देशाकडून त्या ठिकाणी वस्तूंची काय करतात? आयात करतात. आयात करणे म्हणजे काय? ती वस्तू दुसऱ्या देशातून आपल्या देशामध्ये घेऊन येणं आणि त्या बदल्यात समोरच्या देशाला त्याच्या मूल्यामध्ये त्या वस्तूची किंमत पे करणं, याला काय म्हणतो आपण? आयात म्हणतो. बरोबर. त्यानंतर दुसरा प्रकार आहे विकसनशील देश. जर बघितलं, भारत हा विकसनशील देश आहे आपण असं बोलता म्हणतो. तो का आहे? भारत नवनवीन मार्केटमध्ये आलेले चॅलेंजेस काय करतो? स्वीकारतो आणि पुढच्या कामांना काय करतो? तो सुरुवात करत असतो. म्हणजे एकंदरीत काय झालेलं आहे की विकसनशील देशामध्ये नवनवीन चालू घडामोडींचा स्वीकार केला जातो, आव्हाने स्वीकारली जातात आणि त्याला अनुसरून त्या ठिकाणी म्हणजे अपडेट राहण्याचं काम या प्रकारामध्ये केलं जातं. त्यानंतर तिसरा आहे विकसित देश. म्हणजे ज्या देशामध्ये अविकसित देश असेल किंवा विकसनशील देश या दोघांच्या तुलनेमध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती झालेली असते आणि आजही त्या देशाची प्रगती तुम्ही जर बघितली
तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चाललेली आहे. म्हणजे इथं एकंदरीत काय झालेलं आहे की कुठलंही कामकाज करताना क्षेत्रामध्ये तुम्हाला तुलनात्मक स्वरूपाचा अभ्यास करावा लागतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर बघितलं तर तुम्ही तुमच्या मित्राचं एक्झाम्पल घ्या. मित्राचं एक्झाम्पल घेताना असताना तुमच्या एक लक्षात येणार आहे की एक व्यक्ती म्हणजे सपोज तुमचा मित्र असेल, तुम्हाला मिळालेले SY BComमध्ये मिळालेले मार्क्स, ओके, आणि तुमच्या मित्राला मिळालेले SY BComमध्ये मिळालेले मार्क्स, ओके. ज्यावेळी तुम्हाला तुमचे मार्क्स मिळतात, हातामध्ये रिझल्ट येतो, त्यावेळी तुम्ही स्वतःचे रिझल्ट बघता, पण तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला किती मार्क्स मिळालेले आहेत हे प्रत्येकाला तुम्ही विचारता आणि इनडायरेक्टली तुम्ही मनातल्या मनात काय करतात, कंपॅरिझन करता, तुलना करता. अरे त्याला जास्त मार्क्स मिळाले, मला अजून पाहिजे होते. म्हणजे इथं काय झालेलं, तुम्ही सॅटिस्फाईड आहात का? नाही. तसंच विकसनशील देशांचं असतं, प्रगतिशील देशांचं असतं. विकसित देश आणि विकसनशील देश हे नेहमी जी वस्तू हातामध्ये येते त्यावर कधीच समाधानी नसतात. ते पुढच्या प्रगतीच्या दिशेने अँगलने वाटचाल करतात. तुम्ही जर बघितलं, उद्योगपती जर असेल तर स्वतःची इंडस्ट्री सुरू करतो. इंडस्ट्री सुरू केल्यानंतर तो कामगारांकडून काम करून घेत असतो, पण कामगारांनी कितीही काम केलं तरी तो समाधानी असतो का? नाही. तो त्याला पुन्हा अजून काम करायला लागतो. जसं शेतीमध्ये बघा, तुम्ही बैल किंवा यंत्रसामग्री वापरतात. आपण सजी गोष्टी घेऊया. बैल शेतामध्ये राबतो, त्यावेळी त्याने नांगरणी केल्यामुळं, त्याने जमिनीची मशागत केल्यामुळं काय होतं, तुम्हाला उत्पन्न चांगलं येतं, ओके. कमी खर्चामध्ये तुम्ही त्या ठिकाणी शेती वगैरे व्यवस्थित करू शकता. पण बैलच जर नसता, यंत्रसामग्री जर असती, यंत्रसामग्रीमध्ये खोळंबा जर झाला, त्याचा खर्च कसा आहे, महागडा आहे. त्याप्रमाणे बैलांचा कसा हिरवा चारा जर दिला, तुम्ही त्यांना व्यवस्थित जर पाणी दिलं, तर कमी खर्चामध्ये मुबलक प्रमाणामध्ये तुम्हाला पाहिजे तितकं उत्पन्न मिळतं. तरी पण तुम्ही त्यांची स्तुती करतात का? कधी नाही. त्यांनी घेतलेल्या कष्टाची स्तुती करतात का? नाही. म्हणजे इथं काय झालेलं आहे की कोणत्याही क्षेत्रामध्ये तुमचं ते कृषी क्षेत्र असेल किंवा औद्योगिक क्षेत्र असेल किंवा तुमचा तो शालेय अभ्यास असेल, प्रत्येकजण प्रत्येकाच्या वैयक्तिक अभ्यासामध्ये तुलना करूनच पुढे जात असतो. जो तुलना करत तो आयुष्य कुठे असतो, मागं राहतो. म्हणजे इथं काय झालेलं आहे की औद्योगिक क्षेत्रामध्ये तुम्हाला औद्योगिक संस्था, कारखाने, त्यांची स्थापना, संचालन आणि विकास, कामगार व मालक यांचे संबंध, कामगाराचे वेतन, कामाचे तास किंवा त्यांना मिळणारी सुरक्षितता, कामगार कल्याण, अपघात झाला असेल किंवा अपघात झाल्यानंतर त्या कर्मचाऱ्याला मिळणारी नुकसान भरपाई असेल, या ज्या काही देशातील शासन व्यवस्थेने मांडलेले नियम आहेत त्यांचा अवलंब करणे म्हणजेच काय आहेत, औद्योगिक कायदे होय. आता आपण ह्या प्रकरणामध्ये करार अगोदर मी तुम्हाला व्यापारविषयक कायदे आणि औद्योगिक कायदे या संकल्पनेची ओळख करून दिली. आता आपण पुढे बघूया मित्रांनो, करार संकल्पना. आता करार म्हणजे काय, तर त्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो, कॉन्ट्रॅक्ट. नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घ्या बाळांनो. कराराला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्ट कॉन्सेप्ट बघा, इथे तुम्हाला विंडोवरती दिसतं आहे